आज उठायला थोडासा उशीरच झाला. 5च्या ऐवजी 6ला जाग आली. मुलांच्या टिफिनची वेळ झाली. फ्रीजमध्ये भरपूर भाज्या होत्या, पण वेळ कमी होता. एका पौष्टिक आणि संतुलित आहारासाठी काय करावं बरं? मग भाज्या आणि तांदूळ याचे कॉम्बिनेशन मला योग्य वाटलं. अगदी 5 ते 10 मिनिटं फक्त भाज्या चिरण्यापुरताच वेळ लागतो. बाकी हा व्हेजिटेबल पुलाव पटकन बनतो. म्हणून फ्रीजमधनं फरसबी, गाजर, वटाणा, फ्लॉवर अशा भाज्या काढून घेतल्या. बटाटाही घेतला. स्वच्छ धुवून सगळ्या भाज्या छान चिरून घेतल्या. एका प्लेटमध्ये खडे मसाले काढून घेतले. व्हेजिटेबल पुलाव आपण बनवतोय म्हणून 1.5 वाटी बासमती तांदळाचा वापर केला. स्वच्छ धुवून घेतले आणि या तांदळामधलं पाणी काढून घेतलं. हेल्दी पुलाव बनवण्यासाठी द इंडस व्हॅलीची स्टीलची कढई मी वापरते. क्वालिटी खूप छान आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आणि माझा कोडही दिलेला आहे. कोड वापरलात तर डिस्काउंट तुम्हाला नक्की मिळेल. कढई तापल्यानंतर साजूक तूप घेतलं. त्यावरती काजू जे आहेत ते छान तांबूस रंगावरती तळून बाजूला काढलेत. त्याच तुपामध्ये खडे मसाले घातलेत. एक उभा चिरलेला कांदा घातलाय. 1 चमचा किसलेलं आलं मी वापरते आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात. मुलं अगदीच लहान असतील तर मिरच्या नाही घातल्या तरी चालतील. परतून झाल्यानंतर सगळ्या भाज्या आपण यावरती काढून घेतोय आणि मीठ पण आपण चवीनुसार घालून मस्त ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. खडे मसाल्यांचा फ्लेवर उतरलेला असतो म्हणून या स्टेजला खडे मसाले जे आहेत ते बाजूला काढतोय, कारण मुलांच्या दाताखाली आले तर ते थोडेसे तिखट लागतील. आता छान आपलं इथं सगळं व्यवस्थित परतून झाल्यावर झाकण ठेवून वाफ आणायची अगदी 2 मिनिटासाठी. तांदूळ जे आहेत ते आपण पूर्ण काढून घेतोय आणि ते पण आपल्याला मध्यम आचेवरती चांगले परतून घ्यायचे. मग यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी म्हणजे 3 वाटी पाणी मी घालते आणि तांदळाला उकळी आल्यानंतर आपण इथं झाकण ठेवून हा जो पुलाव आहे तो छान शिजवून घेतोय. जेव्हा पुलाव छान शिजला जातो त्यानंतर शेवटची स्टेप आपली म्हणजे यावरती गरम मसाला पावडर जी आहे ती थोडीशी भुरभुरतोय. कोथिंबीर बारीक चिरलेली आपण वापरतोय आणि जे तळून ठेवलेले काजू आहेत ते पण आपण शेवटी यामध्ये घालणार आहोत. मस्त चवदार आणि एकदम पौष्टिक म्हणजे भरपूर भाज्यांचा वापर करून आपण पुलाव बनवलाय. अतिशय सोपी रेसिपी आहे. बनवायला पटकन बनते. जरी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये वाटत असेल की भाज्या चिरणं वगैरे, पण अगदी थोड्या थोड्या भाज्या मी इथे वापरल्यात आणि छान मोठ्या मोठ्या चिरून घेतल्यात. त्यामुळे इतकासा वेळ तो लागत नाही. टिफिनमध्ये मी पुलाव आणि बुंदी रायता तसंच लाडू दिलेत. तर तुम्ही या ठिकाणी एखादी हलकीशी छान भाजी पण बनवून देऊ शकता. जसं टमॅटोची भाजी वगैरे थोडीशी गोडसर बनवली तर ती पण पुलाव सोबत छान लागते.